त्यांचे सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार. ते जोरदार महाशिवरात्र आहे. महाशिवरात्रीचा या ठिकाणी साजरा केला जातोय. मला खरोखरच मनाला खूप आनंद वाटतो या ठिकाणी.
सगळ्यांची उत्सुकता दशावतारी नाटकाकडे लागली. आम्ही पण जास्त वेळ तुमचा घेणार नाही, पण काय आमचा पुरा करूचा लागता. शिवशंकरावरती थोडंसं शिवरात्रीचं महात्म्य आणि गजरामधून सांगायचा प्रयत्न केला बघा. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत बसवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत बसवीन. साई बाबा मी शिर्डीला, साई बाबा साई बाबा मी शिर्डीला, गणपतीचा सण, त्याच्यानंतर गुढीपाडवा, होळी, नवरात्रोत्सव असे अनेक सण साजरे केले जातात. त्या प्रकारे आज हा महाशिवरात्रीचा दिवस अतिशय आनंदाने या ठिकाणी साजरा केला जाते बघा. आपल्या जीवनामध्ये दोन रात्री, एक शिवरात्र आणि दुसरी नवरात्र नाही का, आणि तिसरी रात्र कत्तर रात्र इलेक्शनच्या आदल्या दिवशी. याच्याशी आपलं काय करायचं नाही, पण नवरात्र बघा, 9 दिवस नवरात्री उपवास करून देवीचा जागर केला जातो, घटाची स्थापना केली जाते, अशी ती नवरात्र. आणि शिवरात्र, शिवाची रात्र, महाकाळ रात्र, या उपवासाला, या शिवरात्रीला उपवास आणि जागर त्याला खरं महत्व आहे बघा. 9 दिवस नवरात्र आपण देवीचा उत्सव साजरा करतो. ही शिवरात्र, त्या उपवास करण्याला खरं महत्व आहे. भले 2 डझन केळी खावा, रवो खावा, पण उपवास करा, कारण ह्या उपवासात दुसऱ्या दिवसाशिवाय जेवण मिळत नाही. पण त्या उपवासाबरोबर जर त्या शंभू महादेवाच्या रात्री जागर केला तर खरोखरच मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आणि सर्व पापांचा नाश होतो. म्हणून म्हटलंय बघा, महाशिवरात्रीचा सण, उपवासाला आणि जागराला खरं महत्व आहे बघा. भक्तगणाने तरण मरण धरण अर्पून जर त्या शिवशंकराची पूजा केली तर त्याच्या आयुष्यात सारी पाप नष्ट होतात. कारण हा शंकराला नावच भोळाशंकर दिलंय बघा. भोळाशंकर सगळ्यांना आशीर्वाद देऊन मोकळा, तथास्तु म्हणून मोकळा, लवकर प्रसन्न होणारा देव म्हणजे भगवान शिवशंकर. ओ ज्याला सोन्या
सोन्याची लंका शिवशंभूनं रावणाला दान केली. पण ही लंका मुळात कोणाची? ही लंका मुळात कोणाची होती? तर बघा, कुबेरानं पार्वती मातेसाठी ही लंका तयार केली होती. आणि या लंकेमध्ये वास्तुशांती करण्यासाठी रावणाला बोलावलं होतं. रावण म्हणजे मानवापेक्षा कोणी सामान्य नव्हता. 14 चौघडाचं राज्य, त्याच्या एका कुटुंबात 4,30,000 माणसं होती. 4,30,000 माणसं होती. हिशोब करा. 80,000 बायका, 80,000 बायका, 1,00,000 पुत्र, 1,00,000 नातू आणि 1,00,000 पंतू किती झाले? 1,04,30,000. पण मला सांगा, 4,30,000 रावणाच्या कुटुंबात माणसं होती, तर त्याच्या रेशन कार्डावर सांगायची किती वेळ लागला? विचार करण्याची गोष्ट आहे ना. समजा त्या 4,30,000 माणसांचा आधार कार्ड घेऊन नाव केला असं तर मस्ती किती नाव केलं आपल्याला. पण असा हा भोळा शंकर, त्याला लंका दान देऊन टाकली. कारण ह्या वास्तुशांतीसाठी रावणाला बोलावलं होतं शिवशंभूनं. आणि त्याची पूजा रावणाला पसंत आली. शिवशंभूला रावणाला लंका दान दिली. रावण उन्मत्त झाला. तेव्हा शंकराने शाप दिला, एक ना एक दिवस तुम्ही लंका जाळून भस्म होईल. तेव्हा ते हनुमंतन जाळे. असं त्या शिवशंभू महादेवाचं महत्व आहे. म्हणून म्हटलंय बघा, म्हणजे नेमकं काय? शंभू महादेवांचं वसतिस्थान कैलास पर्वतावर आणि तिथे नसले तर स्मशानात. म्हणून अंगाला भस्म म्हणजे भस्म होती, म्हणजे अंगाला भस्म. रुंडमाळा म्हणजे काय? रुंडमाळा म्हणजे गळ्यात नेलेल्या माणसांची मुलगी घालून फिरणारा तो शिवशंभू महादेव. भस्मवती रुंडमाळा, हाती त्रिशूळ आली, नेत्री ज्वाळा, डोळ्यातून ज्वाळा वाहत होत्या. जेव्हा 14 रत्न बाहेर पडली, सागर मंथन झालं, 14 रत्न बाहेर पडली. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजात, कसुरा, धन्वंतरी, चंद्रमा. का वसुधा कवचा सुरेश्वर गौरंभादि देवांगना. अश्व सप्त मुखो हरिधनु शंभोमृतम चांगले रत्ना हिर चतुर्थ प्रतिदिनं सूर्योक्त वामकलम. ही 14 रत्न बाहेर पडली आणि त्या 14 रत्नामध्ये लक्ष्मी विष्णूला दिली. त्या 14 रत्नाचं वाटप झालं, पण विष एवढं महाभयंकर विष निर्माण झालं की शेवटी देवांसमोर प्रश्न पडला की या विषाचं काय करायचं. सारा विश्वाचा नाश झाला असता. म्हणून ते विष हलाहल शंभू महादेवानं स्वतः प्राशन केलं आणि प्राशन करता 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 केल्यानंतर त्याचा कंठ निळा झाला. कंठ निळा झाला म्हणून त्याला घडगळा म्हणतात. हे शंभू महादेव शंभूच्या समोर बसवलं, त्या मूर्तीची करणाऱ्यानं वाट लावली आहे. कारण फक्त त्यांचा कंठ निळा होतो, बाकीचे सगळे शुभ्रच होते. शंभू महादेव पूर्ण सावळे नव्हते. कंठ निळा झाल्यामुळं त्याला निळकंठ नाव पडलं. मी देवाला दोष देत नाही, सांगतोय विजय. आणि शेवटी त्या 14 रत्नापैकी ते 20 होतं, ते शंभू महादेवानं प्राशन केलं म्हणून त्यांचा कंठ निळा झाला. आणि म्हणून म्हटलंय बघा, देवा कंठ
भव्य नंदी वाहन. आता सत्तरचं वाहन नंदी विलो खैसू माहिती असणं गरजेचं आहे नाही का. शिंकी नावाच्या मुली एकदा इंद्र दरबारामध्ये गेले. इंद्र दरबारामध्ये गेले आणि त्या 33 कोटी देवांचा राजा इंद्र याला हात मारू लागले. ओ इंद्रदेव, ओ इंद्रदेव. इंद्र काही बघता. इंद्र अष्टरंगांच्या नृत्यामध्ये गायनामध्ये एवढा मग्न होता की ह्या शिंकी मुलीकडे बघण्यासाठी ऋषीकडे बघण्यासाठी त्याला वेळ नव्हता. ऋषीने लागले निर्णय घेतला. एक ना एक दिवस त्या इंद्राला बघून घे. लगेच तपश्चर्येला बसले. कित्येक वर्ष तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव प्रसन्न होता. शरीराने वर बोलले ब्रह्मदेव मला असं वर द्या, मला असा पुत्र द्या की त्याला त्रिलोकामध्ये झेंडा लावला पाहिजे. साऱ्या देवदेवतांना सुद्धा सळकी करून सोडलं पाहिजे म्हणून त्यांनी ब्रह्मदेवांनी प्रार्थना केल्यानंतर ब्रह्मदेवाने नंतर आणि एक पुढे बांधली, एक गाठ मारून दिली. मुक्तीवर ठेवल्या. मुक्तीवर गावात ठेवलं ना मुक्तीवर मुक्तीवर ठेवलं. आणि शेवटी शंभू महादेवा त्या अस्थिमुनीने सांगितलं की वेळ आली की हे उघडा. आणि त्याच्यातून एक पुत्र निर्माण झाला. अग्नी वायू याच्यापासून पुत्र निर्माण झाला. आणि त्याचं नाव ब्रह्मदेवाने नंदी ठेवलं. आणि साऱ्या देवदेवतांना सळोकी करून सोडलं. क्षीरसागरात पठवलं त्याला. क्षीरसागरात नंदी काढो. क्षीरसागर म्हणजे काय? दुधाचा सागर. पांढरा दूध पिल्यानंतर तो नंदी ढवळा झाला. आणि शेवटी विष्णू बरोबर युद्ध केलं. विष्णूला काही फेकून दिलं काय खबर नाही. शेवटी साऱ्या देवानी शंभू महादेवांचा धावा केला. शंभू महादेवांचा धावा करता शंभू महादेव प्रसन्न झाले. आणि शेवटी अस्त्र शस्त्र सारं सारं त्या नंदीवर सोडलं. पण नंदी काही झाले ना. सारी अस्त्र त्या नंदीने गळून टाकली. ती अस्त्र त्याच्या पोटात स्थिरावली. म्हणून ती अस्त्र त्या नंदीच्या पोटात स्थिरावली. म्हणून आपण ते सारवण्यासाठी शेण वापरतो. ते शेण पवित्र झालं. पण कोणाचं? गाईचं आणि बैलाचं, रेड्याचं, म्हशीचं. बघा अंतिमाचा म्हणजे आला. गाईचं आणि बैलाचं शेण पवित्र झालं. काय झालं? तर त्या शंभू महादेवानं त्याच्यावरती अस्त्र सोडली होती त्या नंदीवर. ती सारी अस्त्र त्याच्या पोटात गेली होती. आणि त्याच्यामुळे ते शेण पवित्र झालं म्हणून आपण सारवण करण्यासाठी. आता ह्या कोणाक समजणार नाही. कारण आता सगळ्या ठिकाणी काय लालिओ रांगोळ्या फळ्याचं शेण काढून जाऊन पण हे पण शास्त्र आहे बघा. आणि शेवटी शंभू महादेवाला नंदीला सांगितलं तुला काय हवं ते मागचं जाऊन प्रसन्न झालाय. पण नंदी तो मोठा योद्धा नाही का. त्याला गर्व झाला. त्याला सांगितलं देवा मी तुझ्याकडे मागणार नाही. तू काय माका देतलंस तेव्हा तुका काय भयाचाच माग. म्हणून माणूस या ठिकाणी फसतो बघा. आणि शेवटी शंभू महादेवाने सांगितलं की तुझं वाहन माझं वाहन हो. आणि त्या दिवसापासून तो नंदी वाहन झाला बघा. म्हणून म्हटलं गणपतीला
दुर्वा शंकराच्या पिंडीवरती बेल वाहू हिरवा. त्या बेलाच्या पानाची आवड शंकराला फार आहे बघा. शिवाला बेलपत्र अर्पण केल्याने साऱ्या पापांचा नाश होतो, म्हणून त्या बेलाला खरं महत्व दिलंय. म्हणून म्हटलंय अभिषेक केल्याने साऱ्या पापांचा नाश होतो. थोडक्यात सांगतो, आपल्या सर्वांना माहिती आहे हरणीची कथा आहे, शिवरात्रीची कथा थोडक्यात 2 मिनिटात सांगतो. एक चित्रभान नावाचा व्याध, व्याध म्हणजे कोण? व्याध म्हणजे पारधी शिकारी. आपल्या कुटुंबात सगळ्यांना भूक लागली होती म्हणून सकाळीच निघाला. एवढा क्रूर होता, येणाऱ्या डगराची हत्या करायची, त्याला लुटायचं, प्राण्यांची हत्या करायची आणि आपला उदरनिर्वाह करायचा. हा त्याचा नित्य नियम होता. शेवटी सकाळी उठला, घनडोळाच्या अरण्यामध्ये गेला. सकाळ झाली, सूर्यास्त झाला, पण त्याला शिकार काही साध्य झाली नाही. शेवटी सूर्यास्त झाला, संध्याकाळ झाली. एका झाडावर बसला, त्याच्या खाली तळं होतं. त्या झाडावर बसला, ते झाड कशाचं होतं? बेलाचं होतं. त्या बेलाच्या झाडावर बसला आणि वाट पाहू लागला. आता थोड्या वेळाने तरी कोणी हिंस्र श्वापद येईल, त्या श्वापदाची मी हत्या करेन आणि घरी जाईल. त्याच्यानंतर माझ्या मुलाबाळांचा, आईवडिलांचा उदरनिर्वाह करेन. पण शेवटी परमेश्वराच्या नियतीपुढे कुणाचं काही चालत नाही. बऱ्याच वेळानं त्या ठिकाणी एक हरणी आली. शिकारी सावध झाला, धनुष्याला बाण लावला, बाण सोडणार. इतका चमत्कार झाला. काय चमत्कार! ती हरणी मनुष्यवाणीनं बोलू लागली. काय बोलू लागली? अरे व्याधा, अरे पारठा, त्यावेळी तू माझ्यावर बाण रोखून उभा आहे, तू माझा जीव घेण्यासाठी उभा आहे. पण मी तुला विनंती करते. काय विनंती करते? मी गर्भवती आहे, प्रसूती काळचा काळ माझा जवळ आलाय. तेव्हा एका वेळी 2 श्वापदांचा होऊन हत्या केल्याचं पाप तुला लागत. तेव्हा मी मागे जाते, प्रसूत होते, पाळंत होते आणि परत येते. वचन दिलं ती गेली. दुसरी हरणी आली. काय म्हणते? मला माझ्या पतीची भेट द्यायची आहे, मला माझ्या पतीची भेट घ्यायची आहे, म्हणून मी माझ्या पतीची भेट घेते आणि येते. म्हणाले ठीक आहे, वचन दिलं. तिसरी हरणी आली. तिसरी हरणी आली होते, माझ्या पिल्लं लहान. त्या माझ्या पिल्लांना स्तनपान करते आणि तुला वचन देते झाले मी येणार म्हणजे येणार. त्याच मला तिघं गेली. पाहतो काय करतो, एक हरण आला. नर होता तो हरण या साऱ्या कुटुंबाचा मालक होता. तेव्हा व्याधाला धनुष्याला बाण लावला. म्हणतो आता मारणार तेवढ्यात कोणाला सुद्धा मनुष्यवाणीला बोलू लागला. मला ही माझी कुटुंब, त्या कुटुंबाला मी भेटून येणार म्हणजे येणार असं म्हणतात. त्यांच्या 4 हरणी वचन देता झाल्या निघून गेला. आपापली कामं परत आल्या. त्या ठिकाणी बसला होता. साऱ्या हरणीला बघून व्याध खुश झाला. पण तोपर्यंत काय चाललं होतं? ज्या झाडावर व्याध बसला होता, त्या झाडावर पारधी बसला होता, ते झाड देवाचं होतं. समोर तळं होतं आणि त्या झाडाच्या बरोबर खाली शंकराची पिंडी होती. कळत नकळत तो वेळ घालवण्यासाठी त्या झाडाची दिलबदल करून बेलपत्र करून खाली टाकत होता. पण त्याच्या बापाची खायची काही पडतं, खाली वाटा बघतच नाही. शेवटी कळत ती दिलबदल त्या शंकराच्या पिंडीवर
पडत होती. म्हणता 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 पूर्ण दिवस गेला, रात्र गेली, पहाट होण्याची वेळ आली. त्या ठिकाणी अभिषेक चालू होता आणि ती सारी हरणं त्या ठिकाणी आली. आता एका क्षणी त्या ठिकाणी ह्या व्याधाची बुद्धी पालटली, त्या चित्रभानूची बुद्धी पालटली. तो म्हणाला मी तुम्हाला काय आता मारणार नाही. आणि काय प्रकार घडला त्या ठिकाणी शंभू महादेव प्रकट झाले. कारण ह्याच्यामधून कळत कळलं सकाळपासून रात्रीपर्यंत उपवास घडला होता. शिवाय कळत नकळत त्या शंकराच्या पिंडीवर दिलबदल होता, अभिषेक घडला होता. आणि म्हणून त्याची ती रात्र उपवासाची ठरली. त्याची बुद्धी पालटली. शंभू महादेवाला त्याला आलिंगन दिलं, त्याला आपल्या स्थानी जागा दिली. आणि म्हणून आपण बघा मृग नक्षत्र म्हणतो. आकाशामध्ये चार हरण आणि धनुष्याला बाण लावलेला व्याध आपल्याला दिसतो. म्हणून सांगायचं एवढंच आहे, सत्यकानी सोडू नका, प्राण्यावर दया करा. प्राण्यावर दया करणं फार महत्वाचं आहे. बघा महाशिवरात्रीचं होतं नामस्मरण केल्यानं माणसाचं नशीब बदलू शकते. म्हणून म्हटलंय बघा सांगोता लागला मला. सोडून
भल्या कधी लागे वेड्या
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी. बघा, छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावर अंगावर काटा उभा राहायला पाहिजे आहे का? बघा, छत्रपती शिवाजी महाराजात अनेक मावळ्याला घेऊन लढले. एकदा काय झालं, लढता 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 एका मावळ्याचा हात तुटला. एका मावळ्याचा हात तुटला क्षणी मावळा घरी बसला. मावळा घरी बसता क्षणी छत्रपती शिवाजी महाराज मावळ्याला पाहण्यासाठी मावळ्याच्या घरी गेले. घरी जाता क्षणी मावळा रडू लागला. मावळा रडता क्षणी छत्रपती शिवाजी महाराज बसला. अरे तू तुझ्या जिंदगीवर हात तुटला म्हणून रडतोस. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना मावळा म्हणला, राजा राजा माझा हात तुटला म्हणून रडत नाही, पण माझा राजा मला भेटण्यासाठी आला. पण राजाला मुद्रा करण्यासाठी माझ्याकडे हात नाही म्हणून मी रडतो. हात नाही म्हणून असे छत्रपती शिवाजी महाराज होते. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देहांत झाला. ही बातमी औरंगजेब मला कळाली, कारण औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांचा कट्टर दुश्मन. औरंगजेब नमाज पढत होते. नमाज पढता पढता त्याची बातमी लागली की छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गवासी झाले. औरंगजेबाने जागच्या जागी नमाज थांबविलं. जागच्या जागी नमाज थांबविलं. आकाशाकडे हात केले आणि हे अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खोल दे. हे अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खोल दे. क्योंकि हिंदुस्तान की महाबहन की इज्जत करने वाला, हिंदुस्तान की महाबहन की इज्जत करने वाला मेरा आशीर्वाद तेरे पास आ रहा है. मेरा आशीर्वाद तेरे पास आ रहा है. मेरा आशीर्वाद. ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणून एक गाणं म्हणले बघा, बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले, कोकण पुण्यभूमी. राजे
त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर एक छोटासा दोन कार्ड होते. हा संपवायचं आहे फक्त सांगा मागा ना पुस्तक गेले आता गेले घालते. धुळीवरी धुळी गवळणी धुळीवरी धुळी गवळणी साथेनी धुळीवरी धुळी
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ